दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी पहाटे 8:45 विमान अपघातात निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वृंद आणि उपस्थित बाह्यरुग्ण यांच्या समवेत 2 मिनिटे स्तब्ध राहून दिवंगत नेत्यास अभिवादन करण्यात आले। संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले। अमर रहे अजितदादा अमर रहे अशा घोषणा देत उपस्थितांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली। या बातमीचा आढावा घेतलाय तालुका प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका येथे सर्वपक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या श्रद्धांजली कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते। तर लाडक्या नेत्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले। या बातमीचा आढावा घेतलाय तेल्हारा तालुका प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी। मराठा समाजातील एका खमक्या राजनेत्याला आमचा समाज मुकला, त्याबद्दल मी दादांचे श्रद्धांजली अर्पण करतो। सकल मराठा समाजातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। हे होते अकोला जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे डायरेक्टर म्हणजे सदस्य न्यूज मराठी तालुका प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे। अजितदादांच्या अकाली निधनाने अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानला फार मोठा धक्का बसला। ही आपल्या हिंदुस्थानची हानी आहे। एक उमद्या भावी मुख्यमंत्र्याला होणाऱ्या आपण मुकलो, ही खंत महाराष्ट्राच्या प्रत्येक जनमानसाच्या मनामध्ये आहे। त्यांचं कार्य, त्यांनी दाखवलेले कामं ही आपण पुढे नेणं सर्वांनी ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे। हीच खरी श्रद्धांजली दादांच्या आत्म्याला लाभेल असं मी म्हणतो। आपण सर्वांनी त्यांच्या कार्याला ठासून पुढे न्यावं आणि पुढे दाखवलेलं त्यांनी व्हिजन आहे ते पूर्ण करावं, हीच या प्रसंगी दादांना खरी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे लाडके 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आणि प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये विविध कार्य करण्याकरता मंत्री म्हणून राहिलेले, सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चाललेले, त्याचप्रमाणे महाराष्ट्र पुढे कसा जाईल हे द्रष्ट व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं, याचं आज सगळ्यांनाच अतिशय परम दुःख होत आहे आणि ही हानी भरून निघणारी नाही आहे। पण त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवायचा असेल तर त्यांनी जे सेक्युलरिझम जबाबदारीने पाळलं, कुठेही असो तो ध्यास त्यांनी घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विकासाचा जो ध्यास त्यांनी घेतला, त्याकडे पूर्णत्वाने प्रयत्न करण्याकरता आम्हा सगळ्या लोकांची ही जबाबदारी, ही सामूहिक जबाबदारी आहे असं मी समजते। अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज तेल्हारा तालुक्यामध्ये वित्तमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम महाश्री भवनमध्ये इथं आटपला आहे आणि श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाकरिता आज अजितदादाच्या पक्षाचे अकोला जिल्ह्याचे महासचिव विकासदादा पवार हे श्रद्धांजलीवर 2 शब्द प्रतिक्रिया देतील। काल सकाळी जे अजितदादा आपल्यामधून निघून गेले, तो आमच्यासाठी, राष्ट्रवादीच्या परिवारासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि या देशाच्या संपूर्ण जनतेसाठी खूप मोठा अनपेक्षित धक्का होता। आपल्यामधून एक विकास पुरुष, ज्याच्याजवळ महाराष्ट्राचं विकासाचं विजन होतं आणि शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा होती की ज्या माध्यमातून प्रत्येक माणूस, प्रत्येक गटातला, प्रत्येक समाजातला जो माणूस जोडलेला होता, असा महाराष्ट्राचा खरा दादा हरपला। त्यामुळे ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे
की संपूर्ण पवार कुटुंबियाला, महाराष्ट्राला व आमच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याचं ईश्वर सामर्थ्य देवो. भामरागड येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून एकल महिला सक्षमीकरण आणि समावेशन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचायत समिती भामरागड आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम वन विभागाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसखी आणि उमेदशी संबंधित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मार्गदर्शनात एकल महिलांना स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून गौण वन उपज, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन यासारख्या पूरक व्यवसायातून आर्थिक सक्षमतेवर भर देण्यात आलाय. मेळाव्यात आधार अद्ययावतीकरण, बँक, विमा सेवा, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड, विविध सामाजिक योजना तसेच आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार सुविधा देण्यात आल्या. यावेळी काही महिलांना कर्ज वितरण करण्यात आले, तसेच एका नव्या व्यवसायाचे उद्घाटनही करण्यात आले. हा मेळावा एकल महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. यक्तुनी गाव पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने या निवडणुकीत आपला उमेदवार अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जनतेच्या प्रश्नाशी थेट जोडलेला प्रतिनिधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचा पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. यक्तुनी गावासह परिसरातील पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच शेतकरी आणि युवकांचे प्रश्न हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असणार आहेत. विकासभिमुख राजकारण आणि जनतेशी थेट संवाद हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मुख्य अजेंडा असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यामुळे यक्तुनी गाव पंचायत समिती गटातील ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय छत्रपती संभाजीनगर येथून प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे निधन झाले, याबाबत तुम्ही काय बोलता? काल अजितदादा यांचे दुःखद निधन झाले. अचानक धक्का बसला. आम्ही प्रचार करत असताना अचानक बातमी आली, तर आम्ही प्रचार कालपासून बंद केलेला आहे. दादांचं निधन झालं. दादांची ओळख ही कामाचा माणूस म्हणून होती. त्या माध्यमातून आम्ही नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करणार होतो आणि करणार आहोत. दादांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहोत. दादांना राष्ट्रवादीला मतदान करणे म्हणजे दादाला एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासारखंच एक राहणार आहे. तर मी विनंती करणार आहे सर्वांना, दादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी घड्याळीला मतदान करून सर्वांनी सहकार्य करावे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचे निधन झाले आहे, तरी पण त्यांच्या गटातून श्रीमती छाया कोटुळे या उमेदवारीसाठी उभा आहेत. तर बोलूया त्यांचे मिस्टर श्री कोटुळे सर यांना. काय सांगाल सर, आता सध्या पंचायत समितीची निवडणूक चालू आहे, तर तुमचं तयारी कशी चालू आहे सध्या? आमचा मी देवगाव ग्रामपंचायत सरपंच असल्यामुळं आमचं एक मी 3 वर्षामध्ये गाव मॉडेल करून दाखवलेलं आहे. सर्व परिसरात सर्वांना माहिती आहे आमचं व्हिजन काय आहे हे सांगण्याची गरज, जनतेपर्यंत जाण्याची गरज, सांगण्याची गरज राहिली नाही. सर्व जनतेने आमचा विकास बघितला आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि करत राहणार आहोत. आम्ही जरी वेगळ्या पक्षात काम करत असलो तरीही आम्ही कुठल्याही विकास कामाच्या बाबतीत कुठल्याही नेत्यातून निधी आणण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या तुमच्या गावात समस्या कोणत्या आहे? गावातल्या समस्या मुख्य समस्या गावामध्ये आता फक्त आमच्या ड्रेनेज लाईन राहिलेले आहेत आणि काही ठिकाणी रस्त्याचे काही प्रॉब्लेम राहिले सतत जाणार आहे. जवळपास आमच्या गावामध्ये भरपूर रस्ते झाले आणि त्यावर मग ते स्वच्छता भरपूर झाली. आता याच्या पहिले जे इलेक्शनला विकास केला त्यांचा एकही काम एक म्हणजे आमच्या गावात तरी मला दिसलं नाही.
बाकी गावात तर आहे की नाही तुम्ही बघू शकता, पण आमच्या गावामध्ये पंचायत समिती उमेदवाराचं एकही काम आमच्याकडे दिसलं नाही. अच्छा, महिला, शेतकरी आणि तरुणासाठी आपण कोणते उपाय करणार आहात सध्या? महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी आमची रेशीम शेती चालू आहे. आमच्या गावामध्ये जवळपास 60 ते 70 रेशीम शेत चालू आहे आणि त्यामध्ये माध्यमातून आमच्या गावात जवळपास वर्षाला 1.5 ते 2 कोटी रुपये शेतकऱ्यांचं आणि मुलांचं उत्पन्न आहे. या माध्यमातून आमची मुलं जे कंपनीत 10-20 हजार रुपये महिन्याने काम करत होती ती इथं शेतीत गावातच काम करत आहे. आणि आम्ही मुलं वाईट वळणाला जाऊ नये म्हणून आमची इथं परिसरात लागूनच एक हिरापूर थापे ग्रामपंचायत अंतर्गत कला केंद्र सुरू असून त्या कला केंद्राला सतत आम्ही विरोध करत आलो आणि काही काळ तो बंदसुद्धा झालं होतं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ते परत चालू झालं आणि त्याला 8 आठवड्याची कोर्टाने मुदत दिली होती. त्याची मुदत आता 1-2 आठवडे राहिली असून आता यानंतर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि आमची इकडली मुले वाईट वळणाला जाऊ नये यासाठी प्रयत्न करतात. याचा कितपत फायदा झाला? म्हणजे ज्या शेतकऱ्यांना समजा वार्षिक उत्पन्न दुसऱ्या पिकातून कापूस तूर हे असेल, यातून समजा वर्षाला 50-50 हजार रुपये 40 हजार रुपये वर्षाला एकतरी बड्या मुश्किलीनं खाचा साहित्यात उत्पन्न राहत होतं. म्हणजे ते काही निवडणं तर त्या रेशीम शेतीमध्ये वर्षाला कमीत कमी एक शेतकरी एका एकरमधून 2-3 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न 3 लाखापर्यंत उत्पन्न घेतो. अच्छा, आणि सध्या जे पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधेसाठी आपली नेमकी उपाययोजना काय असणार आहे? आमच्या गावामध्ये जलजीवन अंतर्गत आणि त्या अगोदरही भारत निर्माणचे पाईपलाईन झालेली आहे आणि प्रत्येक घराला नळ आहे. आणि मी माझ्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये मी काही संस्था असतील NGO त्यांच्यामार्फत काही थोडा फंड देऊन त्या माध्यमातून जवळपास हातपंपसुद्धा बसवलेले आहेत 5 गावामध्ये. आणि त्या माध्यमातून आमच्या गावात वापरण्यासाठी पाण्याची काही अडचण नाही आणि पिण्याच्या पाण्यासाठी ॲरो प्लॅन्ट बसवलेला आहे ग्रामपंचायतने, तो सुद्धा चालू आहे. अजून आमचा प्रयत्न चालू आहे. आपल्या नागरिकांना काय सांगितलं? नागरिकांना एवढा माझा संदेश आहे की उमेदवार निवडताना कुठल्याही प्रकारचा द्वेष आणि जाती धर्माचा किंवा विरोध केला म्हणून दोष न बाळगणारा उमेदवार निवडून द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. दादा अजित पवार दादा यांचा अनुभवाचा फायदा जिल्हा परिषदेवर कसा होणार? दादाचं काम सकाळी लवकर उठून जनतेत राहणे, जनतेचे प्रश्न सोडवणे या माध्यमातून नक्कीच आम्ही त्याचा फायदा घेऊ. दादा सकाळी पहाटे 5ला उठायचे आणि जनतेत जायचे आणि रात्री कधी झोपायची माहीत नाही, पण कधीही उठले की अचानक कुठं भेट द्यायचे, सरप्राईज द्यायचे समजा. म्हणजे घडीचा नेमका फायदा झाला असेल. हो. बरोबर. आढूळ जिल्हा परिषद गटातून प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून येथील निवडणूक अधिक चुरशीची होण्याचे चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस पक्षाकडून अशोक नाबाडे यांनी आढूळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल केली आहे, तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अशोक नाबाडे हे सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवत आलेत. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण, शेतकरी प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासभिमुख आणि पारदर्शक कामकाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून उषाताई कल्याण राठोड यांनी आढूळगाव जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी दाखल केली. सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या उषाताई राठोड ह्या जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण तसेच महिलांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवणे, शेतकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितले. दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे आढूळ जिल्हा परिषद गटातील निवडणूक अधिक चुरशीची आणि लक्षवेधी होणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय. या बातमीचा आढावा घेतलाय संभाजीनगर येथून प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. आपल्या जिल्हा परिषद त्यांनी सतत बीजेपीचं काम केलेलं आहे
8 ते 10 वर्ष फिरलेली होती आळगावमध्ये. त्यांचं खूप पक्षानं त्याला बघून लावलं त्यांनी निर्णय घेतला आणि आपला आयता माणूस नव्हता, आपला हक्काचा माणूस लोक आणि त्याला त्यांना कसे सर्व आळगावकरांनी आणि आळगावकरांनी सर्व मंडळी भरभरून मतदान करावं अशी माझी कलाकारी साहेब आणि त्यांनी त्यांचा भरोसा ठेवून सरकाराला काय माझी एवढी सूचना आहे की आता खूप काही सरकाराला मतदान करायला पाहिजे. विश्वासघात झालेला आहे. 5 वर्षापासून कार्यरत आहे. माझा मतदारसंघात जनतेशी माझा संपर्क आहे. जनतेच्या सुखात दुःखात सामाजिक कार्यक्रम असो, कुठलाही उपक्रम असो, 5 ते 7 वर्षांना इथेच या मतदारसंघामध्ये पूर्ण घराघरात संपर्क आहे. माझा जनसंपर्क असल्यामुळं मी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धार केला. आपल्या मतदारसंघातील सध्याच्या प्रमुख समस्या काय आहेत? सध्या मतदारसंघाचा प्रमुख समस्या म्हणजे रस्ते, पाणी, लाईट, आज वाडी वस्ती ताल्यावर रस्ते सोयीचे नाही, पुढे व्यवस्थित जायला येण्याची खूप दुरावस्था आहे. पुढे मतदारसंघात रात्री सरकारला जोरातून लाईट नाही, ठिकाणी खूप म्हणजे महिलांसाठी काय महिलाच्या सुरक्षेसाठी बी सरकारला आपण त्याच्याविषयी कठोर निर्णय घेण्यास भाग पडत किंवा महिलाला त्रास होईल त्याच्याविषयी आपण सरकारला जाणून करण्यासाठी शेतकरी आणि तरुणासाठी आज बिल्डिंग BMIC होते, सेंद्रिय MIDC इथं तरुणाला जास्तीत जास्त रोजगार देण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन आणि त्याच्यासाठी सरकारवर आपण हे करू पाहिजे. स्थानिक लोकांची जमीन जाते त्यांना इथं बंधनकारक करायचं नागरिकांना रोजगार द्यायचा. जिल्हा परिषद शाळा आता खूपच खालवलेला दर्जा आहे. कारण की आता खूप मोठ्या ज्या शाळा झाल्या इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून गरिबाच्या मुलं तर जिल्हा परिषदमध्येच जाते. आज त्यांच्या दर्जा उंचवणं गरजेचं आहे की जेणेकरून गरीब श्रीमंताच्या सर्वांची मुलं तर जिल्हा परिषद. आपल्याकडं आता बेरोजगारी कमी करण्यासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी हे स्थानिक लोकांना प्राधान्य देणे, काम करण्यासाठी, धंद्यासाठी, त्यांना लोकांना त्यांच्या जमिनी चालल्या द्यायला बेकारी वाढत चालली. पैसे जास्त दिवस तर समजू शकत नाही आणि त्यासाठी प्रयत्न करतो. नागरिकांना आपल्या वार्डातील नागरिकांना काय मी जाता आपल्या आळगाव मतदारसंघातील नागरिकाला एवढं सांगू इच्छितो की या मतदारसंघात जो सातत्यानं तुमच्या संपर्कात आहे त्या उमेदवारालाच मतदान करा. कुठल्या आयात उमेदवाराला मतदान करू नका आणि जो ऐन टायमाला नुसतं मतापुरतं आणि निवडणुकीपुरतं आलेलं आहे या अशा उमेदवारालाही मतदान करू नका. मी असंच आळगाव मतदारसंघातलं शेतकऱ्यांना आवाहन करतो. आपण भाजपशी एकनिष्ठ होता आणि निवडणुकीच्या टायमाला असं काय झालं की आपल्याला इकून महाविकास आघाडीकडून उमेदवारी घ्यावं लागले? भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो, त्याच्यात काही शंका नाही. पण आता मी पक्षांतर केलं नाही. आता काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता झालो आणि राहील मी. आणि मला नाकारलं त्यांनी दुसऱ्या एका त्यांच्या जवळच्या माणसाला आयात उमेदवाराला तिकीट देण्याच्या प्रयत्नातून नाकारलं. त्या कारणास्तव मी काँग्रेसचं माझ्या डॉक्टर कल्याणकारी साहेबांना आणि विलासबापू अवतारे साहेबांना माझ्या कार्याची काळजी घेतली आणि माझं जे मतदारसंघात कार्य आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी मला काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी दिली. एटापल्ली शहर सध्या धुळीचं तीव्र समस्येला सामोरं जातोय. वन विभाग नाक्यापासून एटापल्ली टोलपर्यंत रस्त्यावर उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. धुळीमुळे श्वास घेणं कठीण होत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. सतत उडणाऱ्या धुळीमुळे संपूर्ण परिसर धुरकट झाला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका बसतोय. धुळीमुळे अपघाताचा धोका देखील वाढला असून तरीही प्रशासनाकडून पाणी फवारणी किंवा धूळ नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप नागरिकांनी केलाय.
या परिस्थितीमुळे शहरात संतापाचं वातावरण असून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असूनही उपाययोजना होत नसल्याने प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येते. मी मनीष दुर्गे. आज एटापल्ली चेकिंग नाका वन विभागाचा जो नाका आहे त्या नाक्यापासून तर संपूर्ण टोलापर्यंत ही बहुत भयंकर धूळ उडत आहे. या ठिकाणी अनेक टू व्हीलरवाल्यांनासुद्धा त्रास होत आहे आणि त्याच्यानंतर पैदल जाणाऱ्याला त्रास होत आहे. रस्ता तर खराब आहेच, परंतु धूळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच्यामुळे आपल्या एटापल्ली क्षेत्रातल्या परिसरातील लोकांना श्वसनाचा आजार होत आहे. जे लोक आपला मार्केटमध्ये सामान खरेदी करायसाठी येत आहे त्या लोकांनासुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे. माझी PWDना सांगणे आहे की तात्काळ या धुळीबद्दल उपाययोजना केली पाहिजे, नाहीतर आम्ही आमच्या वतीने PWD समोर एक आंदोलन उभा करून त्यांना योग्य ती समज देण्यात येईल. धन्यवाद. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरे गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दयनीय अवस्थेविरोधात सुरू केलेले उपोषण अखेर यशस्वी ठरले. शेलू बाजार ते शेंदुरजना मोरे हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून खड्डे आणि अपूर्ण बांधकामामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना मोठा धोका निर्माण होत होता. याच पार्श्वभूमीवर 30 जानेवारी रोजी ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपोषणस्थळी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते. उपोषणादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यात आले. मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे आणि सुरेश लुंगे यांच्या उपस्थितीत 31 जानेवारीपासून शेंदुरजना मोरे ते शेलू बाजार रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्याचा निर्णय झालाय. तसेच अपूर्ण बांधकाम पूर्ण करणे आणि वनोजा शेंदुरजना तऱ्हाळा रस्ता मार्गे लावण्याचा आदेश देण्यात आले. प्रशासनाकडून लेखी आणि तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण आनंदाने, शांततेत आणि लोकशाही मार्गाने मागे घेतले. करतो गावकऱ्याच्या वतीनं आपण आपली प्रतिक्रिया देऊ. बोला. हो. तू असा आहे कर. शेलू बाजार ते शेंदुरजना मोरे रस्त्याचे खड्डे व नवीन रस्त्यासाठी गावकऱ्यांनी उपोषण केलेलं आहे. या उपोषण मंडपाला मी भेट दिलेली आहे. मी संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता श्री आवारे साहेब यांना इथे बोलवलेलं आहे. ते थोड्याच वेळात येतील. मी त्यांना आपत्कालीन व्यवस्थेमध्ये हा रस्त्याचं काम कसं करून घेता येईल याविषयी निर्देश देतो व गावकऱ्यांना. गडचिरोली जिल्ह्यातील खुले कारागृहाची आज जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कैद्यांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्यात. कैद्यांशी थेट संवाद साधत शेतीसोबतच विणकाम, वाडीकाम, शेतीपूरक उद्योग तसेच विविध कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. पाहणी दरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांनी कारागृहातील स्वयंपाकगृह, आहार व्यवस्था, औषध साठा आणि वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. याबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीष मेश्राम यांनी आरोग्य सुविधाची माहिती दिली. तसेच सुरक्षा व्यवस्था, स्वच्छतागृहे, ग्रंथालय, दीर्घकालीन शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची स्थिती तसेच सुट्टी आणि कुटुंबियाशी भेटीच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामाचाही आढावा घेण्यात आलाय. कारागृह अधीक्षक सुभाष सोनावणे यांनी कारागृहातील उपलब्ध सुविधा आणि भावी नियोजनाची माहिती सादर केली. या पाहणीवेळी दिवाणी न्यायाधीश SP सदापुळे, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे, कारागृह पोलीस निरीक्षक वैभव अत्राम आणि उद्योग निरीक्षक पूनम कुसराम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले. या शोक सभेला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोक सभेदरम्यान अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करताना स्वर्गीय अजित पवार यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याशी आठवणी सांगितल्या. यावेळी एका वक्त्याला भावना आवरता न आल्याने भाषण अर्धवट थांबवावे लागले, ज्यामुळे उपस्थित वातावरण अधिकच भावनिक झाले. या शोक सभेला भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही उपस्थित राहून अजित पवार यांच्या सोबतच्या आठवणी सांगितल्यात.
अजित पवार हे दिलदार नेतृत्व होते आणि त्यांच्या निधनाने वैयक्तिक तसेच राजकीय आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सर्वात मी नाशिकला निघालो होतो, त्र्यंबकेश्वरला निघालो होतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरला होणार होता. ते ठाण्यापर्यंत आलो आणि मला अचानक फोन आला की दादांचा अपघात झालेला आहे. पण आम्ही बोलवलो, पण मला वाटलं गाडीचा अपघात असेल, काहीतरी थोडं कमी जास्त असेल. आणि लगेच गाडी वळवली. ते म्हणजे अपघात गंभीर आहे. गाडी वळवली आणि लगेच एकाच मिनिटात 30 सेकंदात पुन्हा दुसरा फोन आला माझ्या PS चा मला की अपघात झालेला आहे, तो विमानाचा आहे आणि खूप गंभीर आहे. सगळं विमानच ब्लास्ट झालं. मी DGंना फोन लावला, बारामती SP त्यांना मी फोन लावला, त्यांनी कन्फर्म केलं खूप मोठा अपघात झाला, विमान पूर्ण क्रॅश झालं आणि 6 जण गेल्याची वाटला. प्रथमदर्शनी बातमी त्या ठिकाणी आणि नंतर ते 5 झाले. अशी गाडी वळून डायरेक्ट CM साहेबांच्या घरी गेलो. CM साहेब ते त्या ठिकाणी हात बसले होते, त्यांच्याशी मी बोललो, असं बोलणं झालं. तर म्हणजे विश्वासच बसणं सुरुवातीला किती वेळपर्यंत मला असं वाटायचं की आता कुठेतरी झोपून उठण्यासाठी सकाळीच 8 वाजता निघालो तरी 8:30-9 वेळ असं गेलो तिकडे निघालेलो. आणि मला वाटतं कुठेतरी झोपून उठवेल आणि आपलं स्वप्न ते छोटं असेल असंच मला वासवट करत होतो. पण रुपयामध्ये काळाने घाला घातला आणि आता आपण झाली निघून गेली. दादांच्या बाबतीत अनेक गोष्टी मला सांगता येतील. मला पत्रकारांच्या तुमच्या काही आठवणी तुमच्या काय तर त्या अनेक आहे. म्हणजे 35 वर्ष झाले दादाचा माझा सहवास. आता सहवासाला 35 वर्ष पूर्ण झाले. दादा मला एकटं माझी होते. 90पासून जे होते, 95पासून मी सतत 7 ठिकाणी निवडून गेलो. पण तर एक दिलदार मित्र, दिलदार नेता, रोखोक बोलणारा, वेळेचं बंधन पाळणारा, एक मिनिटे कधी न चुकवणारा असा एक मोठा नेता राज्याने खरं गमावलेला आहे. आपण सर्वांनी गमावलेला आहे, पवार कुटुंबियांनी गमावलेला आहे. आमचं सुरुवातीच्या काळात 95 ते 99 आपलं सरकार होतं. नंतर 2000 नंतर सरकार पुन्हा बदललं आणि त्यात आपल्या सगळे या संजय निराधार योजना ज्या आहेत त्या योजनेचं अध्यक्ष म्हणून त्यांना कधी आमदारांना दिलेलं होतं. त्या ठिकाणी आमदार बघतील. सरकार बदललं आणि दादाने निर्णय केला की नाही ते पालकमंत्री बघतील. ते पालकमंत्री आपले होते, काँग्रेस राष्ट्रवादीचे. सरकार बदललेलं होतं आणि मग आमचं खूपच वाद झाला. मोठा आमदाराचा अधिकार आहे, त्याला अध्यक्षता समितीचे आमदार असायचे. त्याच्यावर खूप वाद झाला. विधानसभा सुरू झाली तर त्यात तो निर्णय घेतला आणि मग आम्ही फार एकदमच पेटलो की असं चालणार नाही, आमदारांना काही अधिकार आहेत की नाही. आणि म्हणून मग खूप खडाजंगी झाली. सभागृह 3-4 वेळा रद्द झालं आणि त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झालं. आणि त्या दिवशी बजेट होता. मी म्हटलं दादा आम्ही तुम्हाला बजेट मांडू देणार नाही. कसे मांडणार मी बघतो. मी म्हटलं नाही मांडू देणार. आणि त्यानंतर मग त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मी दादाच्या समोर एक पोस्टर घेतलं, सगळ्या पार्टी समितीला जाऊ दे, तिकडे मांडू द्या. आता मी म्हटलं नाही होणार. आणि ते पोस्टर मी त्याच्यासमोर उभा राहून आणि TV जी सगळं महाराष्ट्र बघत होता. आणि मी त्यावेळेस ते पोस्टर मी त्याच्यासमोर बसून उभा राहून गेलो त्या संदर्भातल्या घोषणांचं. आणि दादांना कुठेही दिसू दिलं त्या भाषणामध्ये. खूप वाद आहे. म्हणजे ते ह्यासाठी सांगायला तडसे साहेब त्यावेळेला होते, ते आमचे नेते होते आणि त्यांनी मला खूप चिडले ते माझ्यावर बैस खाली म्हणून. म्हटलं अजिबात बोलायचं नाही, तुम्ही अजिबात बोलायचं नाही म्हटलं काय. मी सगळ्यांवर चिडलो. मी म्हटलं मी कोणाचा ऐकणार नाही. बोलते साहेबांनी मी ऐकलं नाही आणि ते बोर्ड पूर्ण वेळ त्याच्यासमोर उभा राहिलं. त्यांना TV दिसू दिलं नाही. त्यामुळे दादा एवढे चिडलेले होते माझ्यावर. पूर्ण भाषण झालं, मी समोर उभा राहिलो त्यांचं. आणि ते बोलतात मी 2 फुटाचं पोस्टर त्याच्या तोंडाकडे लावून असं उभा राहिलो, उलटा उभा राहिलो. त्यामुळे दादांचं माझ्यावर खूप राग होता. नंतर दादा मला म्हणले तू आज चुकीचं केलं आहे, की तुला पाहून घेईल तर जरा काही करा, पाहून घ्या. आपण दादा म्हणजे तुला 5 वर्ष 1 रुपयासुद्धा घेणार नाही म्हणे. अगदी मी सांगायला हरकत नाही. दादा म्हणजे इतके चिडले की मी 5 वर्ष तुला 1 नोकरीसुद्धा, मी फायनान्स मिनिस्टर आहे. दादा 1 रुपया नाही, तुम्ही 8 आणे देऊ नका म्हटलं, मला 4 आणे देऊ नका म्हटलं. मला गरज नाही म्हटलं पैसे.
पण मी असा अन्याय होऊ देणार नाही. त्यावेळेलापासून दादाची वाईट परिस्थिती पडली. वर्ष 2 वर्ष मग आमच्यामध्ये खूप ताणतणा होता, पण नंतर त्याचं रूपांतर मैत्रीचे झालं. खूप त्यांचे माझे चांगले संबंध, म्हणजे एक विरोधक जरी असला तर त्याच्याबद्दल कधी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडतं घेतलेलं नाही. जे असेल ते असेल, ते खरं असेल ते खरं असेल. तर नेहमी म्हणायचे, तुम्ही ऐकलं असेल तर नेहमी म्हणायचे, एवढं सगळं करून म्हणे तू हे मेंटेन कसं ठेवतो तब्येत, मला तू काय करतो, रोज कसा पळतो, काय चालतो, व्यायाम कसा करतो, वजन कशा उचलतो. पण आपण म्हणे बरोबरीचे जात. दादा काय 60 म्हणजे 1 वर्ष दादाचा माझा वयाचा फरक होता. ते करतो कसं, आता विधानसभेत सुद्धा सांगायचं, तुम्ही वाटत ऐकलं असेल, दिवस माझ्याकडे बघा, त्याच्या इकडे हातावर म्हणजे दंडा ना तो जीव घाबरतो म्हणे, अशी त्याची बायसेप आहे, असा तो व्यायाम करतो, असे वजन उचलतो. हे दादा विधानसभेत सांगायचे, मिटिंगमध्ये सुद्धा सांगायचे आमच्या, आणि पब्लिक मिटिंगमध्ये सुद्धा सांगायचे. वाटतं पण ऐका, जाहीर वाटतं. मुंबईत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप आणि MIMवर गंभीर आरोप केलेत. राजकारणासाठी धर्माचा वापर करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक फेकली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अचलपूर, अकोला आणि अकोट येथील राजकीय परिस्थिती पाहता MIM आणि भाजप एकमेकांच्या सोबत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा अतुल लोंढे यांनी केलाय. या पक्षाचा ना धर्माशी घेणं देणं आहे ना सामान्य जनतेच्या प्रश्नाशी, असा आरोपही त्यांनी व्यक्त केलाय. याचवेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे वातावरण तापत असल्याचं चित्र दिसून येत आहे. गंगाधर जसं शक्तिमान आहे, गंगाधरही शक्तिमान आहे, तसं MIM आणि BJP सोबत आहे. राजकारणासाठी धर्माचा यांनी स्पष्टपणे वापर केलेला आहे आणि जनतेच्या डोळ्यात धूळफूक केलेली आहे यांनी. त्याच्यामुळे आता हे सत्तेसाठीच धर्माचा वापर करतात. हे सिद्ध झालेलं आहे. अचलपूर असेल, अकोट असेल किंवा अकोला असेल, या तिन्ही घटनांवरून सिद्ध झालेलं आहे की यांना लोकांशी धर्माशी काही घेणं देणं नाही आहे. हा फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा वापर आहे. अतिशय वाईट झालं. एवढा महत्त्वाचा नेता, विकासाची चर्चा करणारे, कामाबद्दलच बोलणारे गेले. ती फार मोठं नुकसान आहे महाराष्ट्राचं. वाईट झालं फार. ते चौकशी झालीच पाहिजे ना. अनेक संभ्रम त्यात निर्माण झालेले आहे. त्या ॲक्सिडेंटला घेऊन चौकशी झाली पाहिजे, सत्य पुढे आलं पाहिजे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत हालचालींना वेग आलाय. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या प्रमुख पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव सुचवण्यात येत असल्याची माहिती दिली. छगन भुजबळ यांनी सांगितले की याबाबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली, तर सध्या पक्षाच्या नेतृत्वावर सर्वांचं लक्ष केंद्रित असून नेत्यांची भूमिका काय असेल याबाबत चर्चा सुरू आहे. पक्षाचा प्रमुख नेमणे आता आवश्यक असून इतर निर्णय नंतर घेता येतील, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबतच्या चर्चांना अधिक वेग मिळाल्याचं चित्र आहे. जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लभाई असतील, तटकरे असतील, मी त्याच्यामध्ये होतो. आपला मुंडे, धनंजय वगैरे, टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन CLPचे सुनेत्रा ताईंचे जे आहे नाव आपण CLP लीडर म्हणून फायनल करायचं आहे. तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे. कशासाठी थांबलेत, कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो, सूतक असतो, मग 3 दिवसानंतर ते बाहेर पडणार का 10 दिवसानंतर, सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि स्वतः तटकरे आणि प्रफुल्लभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. काय पण बाकी जर साधारण ठरलं, आता बघू आता काय होतं. 1-2 तासामध्ये आपल्याला कळेल. नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. त्याच्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की CLP लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख, त्याची नेमणूक करणे, म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या नंतरच्या आहे, आज ते फार आवश्यक आहे. कारण सरकारी पक्षात उपमुख्यमंत्री पद बसायचं आहे, लोक चालवायचं आहे, सरकार चालवायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. पक्ष जे आहे, पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे.
भिवंडी शहरातील मिलत नगर परिसरात एक खासगी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांमध्ये आपसात वाद झाल्याची घटना घडली आहे। या वादादरम्यान एका कर्मचाऱ्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी युवकांनी संबंधित हॉटेल परिसरात धाव घेत निषेध व्यक्त केलाय। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। तर काय प्रकार आहेत एक गुन्हा दाखल झालेला आहे बाबासाहेबांचा अवमान केल्यासंदर्भात काय सांगाल? निजामपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 41/2026 भारतीय न्याय संहिता कलम 196, 299, 302 प्रमाणे गुन्हा दाखल असून फिर्यादी नामे मनोज राधे गौतम याच्या तक्रारीवरून जातीय द्वेष भावना भडकावणे व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नमूद गुन्ह्यातील आरोपी याला अटक करण्यात आलेली असून सध्या त्याचं न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। आजच्या बातमी गावाकडची या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। नवीन अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।